नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर या गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावत आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या विशेष विकास निधीतून गायकर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकास कामे उभी केली आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26 मधील वृंदावन नगर येथील तसेच डीजीपी नगर मधील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण विकास कामांचा शुभारंभ काल सायंकाळी करण्यात आला। उपस्थित महिलांच्या हस्ते यथोचित पूजन करून नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या 3 वर्षांपासून या भागातील रस्त्यांची खूप मोठी समस्या होती। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा आनंद स्थानिक नागरिक आणि महिलांनी यावेळी व्यक्त केला। आपल्या नगरसेविका हर्षदाताई गायकर एकनाथजी शिंदे यांच्या निधीतून आम्हाला रस्ते केले, त्यात त्यांचे खूप आभार। कारण आतापर्यंत आम्हाला रस्ते नव्हते, आम्हाला लाईट नव्हते आणि आमचे खूप हाल होते। म्हणजे आम्ही 3 वर्ष खूप चिखलात, म्हणजे आमच्या गाड्या तिकडे साईडला उभ्या राहत होत्या, तेव्हा आम्ही इथं पायी येत होतो। म्हणजे रात्री जाणं येणं स्त्रियांनी तर काय, पण जेंट्सनी सुद्धा बाहेर पडणं शक्य नव्हतं। आणि आता आम्हाला त्यांनी बऱ्याच सुविधा हे करून दिल्या। आमच्या सगळ्यात महत्त्वाचा लाईटचा प्रश्न होता, पाण्याचं तर एवढं काय नव्हतं, पण लाईटचा प्रश्न होता आणि आमचा रस्त्याचा प्रश्न होता। तर त्यांनी आमचे दोन्ही म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर त्यांचे मनापासून आभार मानते। शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून सौ गायकर ताईंना जो निधी मंजूर करून दिला रोडच्या कामासाठी, या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो। आपल्या प्रभाग क्रमांक 26 मधील आमच्या एकाही नगरसेवकांचा हा निधी नसून आपल्या धडाडीच्या नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून हा निधी मंजूर करून घेतलाय। त्या निधीतूनच ही कामं होत असल्याचं प्रभाग क्रमांक 26चे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी यावेळी सांगितलंय। आमच्या पक्षाच्या धडाडीच्या नगरसेविका माननीय हर्षदाताई गायकर आणि सन्माननीय सर्व वृंदावन नगरवासी माझ्या बंधू भगिनी, खरं तर हा रस्ता आपण बघितला असेल, प्रभाग क्रमांक 26 हा व्यासाने खूप मोठा असा आहे। आम्ही जोही निधी आणला, जवळजवळ आम्ही 4 नगरसेवक, 3 नगर शिवसेनेचे आणि 1 नगरसेविका भाजपच्या होत्या, परंतु आम्ही कुठेही हेवादावा न करता या प्रभागाच्या लोकांनी जे निवडून दिलं आहे त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कामांसाठी, ते कामे कशी होती ह्याच उद्देशाने आम्ही सर्वांनी काम केलं आणि त्या उद्देशातून 5 वर्षे गेली जवळजवळ 300 ते 400 कोटीचा निधी या प्रभागात वापरला, तरीही प्रभागात बरीचशी नवीन वस्ती जी आहे तिथे कामे बाकी आहे। ते कामे आपण बघितलं असेल, ही सर्व कामं करत असताना गेली 2.5 वर्षे झाले आहेत। आज प्रशासन आहे आणि निधीची कुठेही तरतूद नाही आहे। महापालिकेचं बजेट रस्त्यांसाठी शून्य आहे, म्हणून आमचे पक्षाचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जो हर्षदाताई गायकर यांना निधी मिळाला आणि त्या निधीच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका हर्षदाताई गायकर त्यांच्या माध्यमातून ही रस्त्याची कामं कॉम्प्लीट होणार आहे। पहिली गोष्ट, हा ना माझा निधी आहे, ना अलकाताईचा आहे, ना आमच्या मधुसेठचा आहे, हा हर्षदाताई गायकर यांना दिलेला निधी आहे। निधी जेव्हा देतात तेव्हा एक पत्र असतं, असा कोणताही रस्ता नसतो की तो 10-15 दिवसात होणार आहे किंवा 1 महिन्यात होणार आहे, असं काही नसतं। एक रस्ता डबल धरता येत नाही, कारण त्याला महापालिकेची NOC लागते। सर्वात आपण नागरिक आहात, आपल्याला ती प्रोसिजर माहीत नसते, म्हणून आपला गैरसमज होऊ शकतो, परंतु मी खास करून सांगतो, आमच्या मधुसेठ असेल, मी स्वतः भागवत आरोटे आणि कैला आहेरेताई, हा निधी आमच्या तिघांचा पण नाही आहे, हा निधी आमच्या हर्षदाताईंनी आणलेला निधी आहे। आम्ही जेव्हा ह्या प्रभागात काम करत होतो तेव्हा जी राहिलेली कामं होती निधीमार्फत, जी 2.5 वर्षात निधी मिळाला नाही, आणि हर्षदाताईंनी जवळजवळ 9 ते 10 कोटी निधी आमच्या साहेबांनी त्यांना दिला। हे सर्व त्यांनी जेव्हा तुमच्या रोडचे फोटोज, आमच्या इकडे काही फोटोज दाखवले, त्यांनी चक्रा मारल्या त्यासाठी, आणि म्हणून हा निधी मिळाला। म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने
माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आभार मानतो आणि हर्षदाताईंनाही खूप खूप धन्यवाद देतो की आपण मेहनत घेऊन हा निधी आणला. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बंधू संदीपजी गायकर यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जसं ताईंनी निधी आणला आहे, आमच्या पक्षाने हा तुम्हाला रोड करून देणार आहे. ठीक आहे, कैलासदादांनी आमच्या करून दिला असेल तेही आमच्या बरोबरच आहे, परंतु ही जी रोडची कॉन्क्रीटची कामं होत आहे की ही कॉन्क्रीटची काम हर्षदाताईच करत आहे आणि हर्षदाताईंनी जो निधी आणलेला आहे त्याच्यातून करत आहे. तरी आपण येणाऱ्या पुढील काळात जी निवडणूक राहील त्या काळात आपण हर्षदाताईंच्या पाठीमागे भरभक्कम उभं राहावं, म्हणजेच आमच्या शिवसेनेच्या पाठीमागे भरभक्कम उभं राहावं आणि शिवसेनेला भरभरून मतदान द्यावं एवढीच विनंती करतो. आपली निवडणूक झाली विधानसभेची, आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचलो. आपण आमचं ऐकून कमळाला मतदान म्हणजेच आमच्या सीमाताई हिऱ्यांना मतदान देऊन आपण बहुमताने निवडून दिलं, त्याही बद्दल मी आपले आभार मानतो. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात आम्ही प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवत असल्याचं सांगत 2022 पासून विकास कामांसाठी निधी नाही, नागरिकांचे अनेक विकास कामं रखडली होती, याची दखल आमचे नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. म्हणून ही विकास कामं होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित नागरिकांचेही आभार माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी व्यक्त केले. आज पुन्हा एकदा प्रभाग 26 मध्ये आमच्या कामाचा धूमधडाका सुरूच आहे. आज आदर्श नगर आणि DGP नगर 3 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतोय आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की माझी जी काही खंत होती ती आमचे ज्येष्ठ नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे मला या माध्यमातून एकच सांगायचं वाटतंय की आता इथे जे उपस्थित आहेत किंवा मला या माध्यमातून जी कोणी बघत आहेत तर सगळ्यांना माहिती की 2022 पासून इथे असलेले सगळेच नगरसेवक हे माजी नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि हे सगळं करत असताना कुठल्याही निधीची तरतूद ही ना महापालिकेत आहे ना इतर कुठल्या ठिकाणी आहे, परंतु याची जाणीव आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना असल्यामुळे ज्यावेळेस आम्ही पक्षप्रवेश केला त्यावेळेस साहेबांना सांगितलं की साहेब काही वस्तींमध्ये अजून काम झालेलं नाहीये आणि ती अगदी तळमळ बघून साहेबांनी काही देव केलेल्या निधीतून आज ही कामं पार पडत आहेत. मला 15 दिवसापूर्वी निरोप आला होता जेव्हा माझे खरं तर आदर्श नगरचं भूमिपूजन हे 1 महिन्याच्या पूर्वीच होतं, परंतु माझा निरोप आला होता की माझ्या संबंधित नगरसेविका त्या इथे रस्ते करत आहेत. तर भागवतभर माझा विषय पण झाला की त्या नागरिकांपर्यंत सुखसुविधा जाणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे कोण रस्ते करणं याच्यापेक्षा तिथे रस्ता होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही ही रस्ते संबंधित आपले कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून हे रस्ते आम्ही शिफ्ट देखील करणार होतो, कारण इथे अलकाताई रस्ते करता एका वेळेस 2 रस्ते होत नाही. परंतु 1 महिना गेला, तो कालावधी संपत येत होता आणि कॉन्ट्रॅक्टर पण वाट बघत होता की ताई माझी वर्क ऑर्डर संपते आणि हा सगळा विचार करता मग भागवतवाणी आम्ही ठरवलं की इथे आपण उद्घाटन करूयात आणि अलकाताईंची काही रस्ते असतील ती जर येणार असतील भविष्यात तर ती पुढे शिफ्ट करूयात. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे भूमिपूजन सोहळा पार पडलाय. मला एकच सांगायचं वाटते की आम्हाला पहिल्यापासून शिकवण आहे की आपल्या वाटेचं कोणाला द्यायचं नाही आणि कोणाच्या वाटेचं आपण घ्यायचं नाही. त्या अनुषंगातच आम्ही कामकाज करतोय. जे माझं आहे किंवा जे शिवसेना पक्षाचं आहे ते शिवसेना पक्षाचंच असणार आहे आणि जे बाकीच्यांचं आहे ते बाकीच्यांचं असणार आहे. मला जे काय बोलायचं या माध्यमातून समजलेलं आहे. इथे उपस्थित सगळ्या महिलांचं आणि सगळ्या नागरिकांचं मी इथे अगदी कमी वेळात आलात म्हणून मी मनापूर्वक आभार मानते आणि शिंदे साहेबांचं देखील मी या माध्यमातून अगदी मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 26 मधील या दोन्ही विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, संदीप गायकर, पंढरीनाथ लोहकरे, सुमित शर्मा, अशोक होळकर, सोनाली वागले, नवनाथ गायकर, विनय शर्मा, सुदर्शन लोहकरे आदी मान्यवरांसह वृंदावन नगर, आदर्श नगर, DGP नगर 3 मधील स्थानिक नागरिक उपस्थित होते.